नमस्कार मंडळी. मी संजय पवार. आपल्या दिव्य ऊर्जा ज्योतिषीय प्रबोधन ह्या चॅनेलवरती तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत. ओम नमो आदेश. नमस्कार मंडळी, मी संजय पवार. आपण पाहत आहात ज्योतिषीय दिव्य ऊर्जाचं ज्योतिष प्रबोधन. मंडळी, जसं आपण पुन्हा पुन्हा बोलतोय, ज्योतिषशास्त्र, वास्तुशास्त्र हे सहज सोपं आहे. खरंच सहज सोपं आहे. तुम्हाला हे हळूहळू लक्षात येईल त्या गोष्टी. कारण काय झालं, आत्तापर्यंत आपल्याला त्या ज्योतिषशास्त्रामधली किंवा वास्तुशास्त्रामधली सहजता समजून सांगितल्या गेलीच नाही. फक्त जन्मलग्न कुंडलीमधील दोष धरून त्याच्यावरतीच काम करत गेले. त्याच्यावर म्हणजे ते दोष 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 म्हणूनच आपल्या डोक्यावरती लादल्या गेलं शास्त्र. कुठलंही शास्त्र त्रास देणारं असेल का? नाही ना. याचा आपण विचारच केला नाही. कारण ती ज्या सायकोलॉजीने, ज्या मानसशास्त्राने हे शास्त्र मांडलं गेले ना, तेच खूप ट्रिकी होतं. म्हणजे खूप संभ्रमित करणारं होतं. आणि एक आपला हातचा राखून स्वतःचा फायदाच फक्त गृहीत धरून ते शास्त्र मांडलं गेलं. आपला जे विषय चाललेले आहेत की सहज सोपं शास्त्र कसं आहे ते ठीक आहे, पण आपले विषय काय चाललेत की ह्या शास्त्राकडे पाहताना कसं पाहायचं आणि प्रत्येकाने आपापल्या जन्म नक्षत्र गोचरीने ह्या शास्त्राचा सदुपयोग कसा साधायचा, हेच आपलं चाललंय ना ह्या सिरीजमध्ये. म्हणजे सहज सोपे ज्योतिष आणि वास्तुशास्त्र म्हणून ह्या सिरीजमध्ये. जसं तर मागच्या व्हिडिओमध्ये आपण केतूच्या नक्षत्राचं पाहिलं, तसंच प्रत्येक नक्षत्राचं आपल्याला समजून घेता येतं. म्हणजे जसं ज्यांची केतूचे नक्षत्र आहेत त्यांना रवी, मंगळ आणि गुरु अशुभ ठरणारे आहेत. त्याचप्रमाणे म्हणजे तुम्हाला स्पष्टपणे ह्या व्हिडिओमध्ये ती थोडीशी माहिती देता येईल की प्रत्येक ग्रहाची जी नक्षत्र आहेत, म्हणजे आता आपण केतूचं पाहिलं, त्यानंतर पुढचं नक्षत्र येतं शुक्राचं. शुक्राची नक्षत्र कुठली आहेत तर भरणी, पूर्वा, फाल्गुनी आणि पूर्वाषाढा. तर ह्या शुक्राच्या नक्षत्रांना अशुभ ठरणारं काय आहे तर चंद्र, राहू आणि शनी अशुभ ठरणारे ठरतात. शुक्राच्या पुढे येतं रवीचं नक्षत्र. रवीच्या नक्षत्राची रवी येतो. रवीची नक्षत्र कुठली येतात तर कृतिका, उत्तरा फाल्गुनी आणि उत्तराषाढा. या रवीच्या नक्षत्रांना अशुभ काय ठरतं तर मंगळ, गुरु आणि बुध. चंद्राची नक्षत्र आहेत रोहिणी, हस्त आणि श्रवण. त्यांना अशुभ काय ठरतं तर त्यांना अशुभ ठरतं चंद्राच्या नक्षत्रांना शनी, राहू आणि केतू. माफ करा, राहू, शनी आणि केतू. चंद्राच्या पुढे येतो मंगळ. मंगळाचे नक्षत्र आहेत मृग, चित्रा आणि धनिष्ठा. त्या मंगळाला अशुभ काय ठरतं तर गुरु, बुध आणि शुक्र. मंगळाच्या पुढे येतो राहू. राहूची नक्षत्र आहेत आद्रा, स्वाती आणि शततारका. त्याला अशुभ काय ठरतं तर शनी, केतू आणि रवी. हे जे मी सांगतोय ना, म्हणजे शनी, केतू, रवी म्हणजेच काय, विपत, प्रत्यय आणि वध, हे लक्षात घ्या. त्याच्या पुढे गुरुचं नक्षत्र येतं पुनर्वसू, विशाखा आणि पूर्वा भाद्रपदा. त्यांना अशुभ काय ठरतं तर बुध, शुक्र आणि चंद्र. त्याच्या पुढे शनीची नक्षत्र पुष्य, अनुराधा आणि उत्तरा भाद्रपदा. त्यांना कुठले अशुभ ठरतात तर केतू, रवी आणि मंगळ. शेवटचं येतं बुधाचे नक्षत्र. ती येतात अश्लेषा, ज्येष्ठ आणि रेवती. त्यांना अशुभ काय ठरतं तर शुक्र, चंद्र आणि राहू. ह्यात एक लक्षात घ्या, जे आतापर्यंत आपण समजत आलोय ना, रवी, चंद्र, बुध, गुरु, शुक्र हे शुभ ग्रह, मंगळ, शनी, राहू, केतू हे अशुभ ग्रह. हे
सर्वथा चुकीचं ठरतं बघा. जन्म नक्षत्र गोचरी पद्धतीमध्ये हे ही जे आपला समज होता आतापर्यंत हा सर्वथा चुकीचा ठरतो. आम्ही तर पुढे जाऊन असंही म्हणतो की उच्चीचा ग्रह, नीचीचा ग्रह अमुक फलित देतो, तमुक फलित देतो, हे देखील खोटं ठरतं. मुद्दा तोच काय, तर त्यावेळेस तो ग्रह उच्चीचा होता, त्याच्या गतीप्रमाणे त्याचे उच्च स्थान त्याने उच्च राशी त्याने ओलांडली ना, नीच राशीमधून तो बाहेर पडला त्याच्या गोचर गतीप्रमाणे. मग त्याला कायमस्वरूप म्हणजे कायमस्वरूपी समजून चालेल का, आपल्याला गृहीत धरून चालेल का, नाही ना. आणि हे स्पष्टपणे ज्याच्या त्याच्या जन्मनक्षत्रानुसार समजून सांगायचं, उघड करून सांगायचं काम ज्योतिषातलीच मूळ पद्धत जन्मनक्षत्र गोचर पद्धत, त्याला आपण ताराचक्र म्हणतो. आणि तेच आपल्या दैनंदिन जीवनाशी निगडित ठरतं. आपल्या दैनंदिन जीवनाला ते अगदी उघडपणे स्पष्टपणे आपल्याला ते घडताना दिसतं, जाणीवेत घडतं ते सगळ्या गोष्टी. मग तीच पद्धत योग्य ठरते की नाही. जर तुम्ही गुरु आणि शुक्राला जर शुभ मानलं आणि अशा पद्धतीने शुभ मानले ना ते की सरसकट सगळ्यांनाच ते शुभ ठरतात का, नाही. साधं उदाहरण घ्या ना. आता गुरुचे नक्षत्र आहे, गुरु एक तर शुभ, सरसकट शुभ मानलाय ना ते गुरुला. मग त्याच गुरुच्या नक्षत्रांना बुध, शुक्र आणि चंद्र हे अशुभ ठरले, विपत प्रत्यय आणि वध ठरले. बरं, जे अशुभ ठरणारे आहेत त्यांनाच तुम्ही मुळामध्ये शुभ गृहीत धरताय ना. लक्षात येतं गडबड काय कुठे करून ठेवली आहे ती. काय म्हणजे संदर्भच नाही येत ना. अमक्या एका घरा म्हणजे काही ठराविक ग्रहांनाच शुभ मानायचं, गृहीत धरायचं, किंवा अमक्या एकाच ग्रहांना अशुभ धरायचं. ह्याचं संदर्भ किंवा काहीच लक्षात येत नाही ना. ते त्याचा आधार काय. इथं तुम्हाला जन्मनक्षत्र गोचरीमध्ये स्पष्टपणे सांगितलेलं आहे ना, तुमच्या जन्मनक्षत्रापासून पुढे येणारं तिसरं नक्षत्र, 5वं नक्षत्र आणि 7वं नक्षत्र हे विपतकारी, प्रतारणाकारी आणि वधकारी ठरणार आहे. आणि तसंच आपल्या आयुष्यामध्ये त्याच जाणीवेतून घटना प्रसंगांना सामोरे जावं लागतं. त्याच पद्धतीने त्या घटनेतून आपल्याला जाणीवा येतात. त्याच पद्धतीने त्याच अशुभतेने आपल्याला त्या घटनांना सामोरे जावं लागतं. तशा घटना घडताना समोर दिसतात, जाणीवपूर्वक दिसतात. मग आपण कोणाचं खरं मानायचं, सरसकटपणे शुभ अशुभ मानणाऱ्याच्या पद्धतीवरती, की ज्याच्या त्याच्या स्पष्ट स्वतंत्र जन्मनक्षत्र गोचरीनुसार जे सांगितलं गेलेलं आहे, शास्त्राने सांगितलंय. शास्त्राने कुठेही सांगितलेलं नाही आहे की रवी, चंद्र, बुध, गुरु, शुक्र हे कायमस्वरूपी शुभ धरा, सर्वांना शुभ धरा, सर्व काळ शुभ धरा, कुठेही सांगितलेलं नाही आहे. पण जन्मनक्षत्र गोचरीमध्ये स्पष्ट मेन्शन केलेलं आहे की नाही, स्पष्ट नोंदणी केलेली आहे, मांडून दिलेलं आहे की तुमच्या जन्मनक्षत्रापासून पुढे येणारं 3रं, 5वं आणि 7वं नक्षत्र जिथे जिथे म्हणून येईल तिथे तिथे तुम्हाला अशुभतेला सामोरे जावं लागणार. तुम्ही विचार करा आता की आत्तापर्यंत आपण काय करत होतो आणि आता काय करतो, म्हणजे नक्की नेमकं काय करायचंय. ज्याला स्वतःच्या जीवनाकडे, स्वतःच्या दैनंदिन जीवनाकडे, आयुष्याकडे जर सकारात्मक दृष्टीने वाटचाल करायची असेल तर प्रत्येकानं आपापली जन्मनक्षत्र गोचर ही समजून घ्या आणि त्या अनुषंगाने तुम्ही आपलं दैनंदिन जीवन सुधारून घ्या. ह्या पद्धतीमध्ये, जन्मनक्षत्र गोचर पद्धतीमध्ये किंवा ताराचक्र पद्धतीमध्ये तुम्हाला वेगळं असं काही करायचं नाही आहे. फक्त अशुभता कोणत्या नक्षत्राच्या माध्यमातून मिळणार आहे
ते फक्त जाणून घ्यायचं आणि त्या नक्षत्रांना, फक्त तेवढ्याच नक्षत्रांना शुभ कसं मेंटेन करता येईल, संतुलित कसं राखता येईल त्यांच्या ऊर्जांना, त्याच्यासाठीच फक्त सहज सोपा प्रयत्न करायचा आहे. त्या प्रयत्नाला यश देण्यासाठी देखील मदत केलेली कुठे आहे? तर शास्त्रानेच केलेली आहे. म्हणजे नक्षत्रांच्या आराध्य वृक्षांची, आपले जे नक्षत्रांचे आराध्य वृक्ष आपल्याला देऊन. येते लक्षात? हे फक्त लक्षात घ्या आणि त्या अनुषंगाने स्वतःची जन्म नक्षत्र गोचरी व्यवस्थित अभ्यासून घ्या, लक्षात घ्या, समजून घ्या आणि आपलं दैनंदिन जीवन आहे तसं जीवन आहे, तशी जी कुंडली तुम्हाला प्राप्त झालेली आहे, जे कर्मभोग, ज्या कर्मभोगाला तुम्ही उभे राहणार आहात, ते सहज सोप्या पद्धतीने, अगदी समाधानाने आणि सकारात्मक दृष्टिकोनातून उपभोगायचेत. तर तुम्हाला प्रत्येकाला आपली जन्म नक्षत्र गोचर समजावून तिच्या मार्गदर्शनानुसार आपल्याला जीवनामध्ये वाटचाल करायची आहे. त्याच जन्म नक्षत्रानुसार, माझ्या जन्म नक्षत्रानुसार मला कुठल्या नक्षत्रांची ऊर्जा सकारात्मक दृष्टीने शुद्ध राखून त्याला संतुलित मात्रेमध्ये मला त्याला ॲक्टिवेट ठेवायची आहे, त्यासाठी मला काय करायचं आहे, जे करायचं आहे ते कसं सहज सोपं आहे, या संदर्भातला सगळा आढावा तुम्ही आम्हाला या स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती फोन करून आपले कुंडलीचं समुपदेशन करून घेऊ शकता. येते लक्षात? ते करून घ्या. म्हणजे आयुष्यभराचं जे काही चढ उतार आहेत आपल्या जीवनातले, प्रत्येक विषयाचे, प्रत्येक भागातले, प्रत्येक घटना प्रसंगातले, त्याला कसं सामोरं जायचं हे अगदी सहज आणि सोप्या पद्धतीने तुम्हाला समजून सांगितलं जाईल. आत्तापर्यंत तरी हजारो लोकांनी ह्या पद्धतीवरती फॉलो करायला सुरुवात केली आहे आणि अक्षरशः सुखी, समाधानी आहेत. येतं लक्षात? तुम्हाला पण अशाच पद्धतीने ह्या शास्त्राचा सदुपयोग साधायचा असेल तर तुम्ही देखील ह्या स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअपलाच आपले डिटेल्स पाठवून किंवा संपर्क करून तुम्ही तुमची जाणून घ्या आणि ज्या पद्धतीने आराध्य वृक्षांचा सदुपयोग साधण्याचं आम्ही तुम्हाला माध्यम उपलब्ध करून देणार आहोत, त्या माध्यमाचा सदुपयोग साधा. याच्यामध्ये एक महत्त्वाचं सांगेन, त्या आराध्य वृक्षांच्या माध्यमाचा सदुपयोग साधताना मात्र सातत्य महत्त्वाचं आहे. कारण सातत्यपूर्वक ग्रह नक्षत्रांची पोझिशन बदलतीये, त्यामुळे बदलणाऱ्या प्रत्येक पोझिशनमधले नकारात्मकता ही वेगवेगळ्या विषयांवरती, वेगवेगळ्या पातळीवरती, वेगवेगळ्या कालावधीमध्ये समोर येणारी असते आणि त्याच वेगवेगळेपणामध्ये, विविधतेमधली जी नकारात्मकता आहे ती आपल्याला शुद्ध आणि संतुलित राखायची असते. म्हणून हे जे काही तुम्हाला संस्कार आम्ही सुचवतो जन्मनक्षत्र गोचरीचे, ते सातत्यपूर्वक करायचे आहेत, त्या वर्षाच्या बदललेल्या ग्रहस्थितीनुसार. आलं लक्षात? हा विषय आवडला असेल तर ह्या व्हिडिओला लाईक करा, आपलं हे चॅनल सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. आता ह्या मुद्द्यापुरती इथे थांबू आपण. पुन्हा असाच नवीन मुद्दा घेऊन पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू. तोपर्यंत ओम नमो आदेश. शुभम भवतु.